सिल्लोड तालुक्यातील पोलाद परिसरात 40 वर्षांपासून वटवाघुळांचा मुक्काम आहे। येथे जवळपास 10,000 वटवाघुळांची वस्ती आहे। तर वटवाघूळ संवर्धनासाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते। पाहुयात वटवाघुळांचं गाव। 10,000 वटवाघुळांची वस्ती, 40 वर्षापासून वटवाघुळांचा मुक्काम, वटवाघूळ संवर्धनासाठी अहोरात्र मेहनत। सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरातील खेळणा धरणालगत सार्वजनिक वनविभाग सिल्लोडची रोपवाटिका आहे। येथे उंबराची 70 ते 80 वर्षांची सोबतच शिसम, निलगिरीची 50 वर्ष वयाची अनेक झाडं आहेत। या झाडांवर 10,000 पेक्षा अधिक इंडियन फ्लाइंग फ्रॉक्स फ्रूट बॅट या भारतीय प्रजातीची वटवाघुळं 1995 पासून वास्तव्य करतात। ही झाडं 10,000 वटवाघुळांसाठी मोठी वस्ती आहे। 40 वर्षांपासून ही वटवाघुळं सिल्लोड येथील वनस्पतींच्या परागीभवनाची धुरा वाहतात। ही वटवाघुळं विविध देशी फळांचे रस चोखून बीज इतरत्र टाकतात। आपसुकच बीजारोपण होतं, नवीन झाडं उगवतात। सिल्लोडच्या शेतीसाठी हा जीव मोलाची भूमिका बजावतोय। वटवाघळाच्या ज्या जाती आहेत त्यामध्ये फलाहारी एक आहे, कीटपक्षी जाती दुसऱ्या आपल्याकडे ती नाही आहे, ती इथे नाही आहे। ही जी जात आहे फलाहारी आहे आणि फळांचे डिस्पर्शन जे फळ खाऊन सीडचं डिस्पर्शन करण्याचं काम निसर्गामध्ये वटवाघळ करतात। वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये काम करणारे कर्मचारी वटवाघूळ संवर्धन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असून रोपवाटिकेच्या कामासह वनविभागाच्या परिसरातील विविध जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी किंबहुना त्याचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतात। आम्ही या नर्सरीमध्ये बरेचसे रोपं आणि पक्षी बीज जपवतो, त्यांच्याकडे बी लक्ष ठेवतो। या वटवाघुळ्या जे आहे आम्हाला यांच्यापासून काही त्रास नाही आहे आणि काही नाही, एकदम शांत राहत्या आणि ते त्यांच्या समाधानाने ते झाडावर लटकत राहतात। एकंदरीत मानवी जीवनातील आधार असलेल्या अशा प्रकारच्या जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी शासन स्तरावर आणि सार्वजनिक स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे। अनिल साबळे, लोकशाही मराठी, सिल्लोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।